आता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि उपळाई बुद्रुक गटाचा सुद्धा निकाल आता हाती आलेला आहे। पण या उपळाई जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गणामधली उमेदवारी ऐनवेळेस माघारी घ्यावी लागली होती। ते योगेश पाटील आपल्यासोबत असणार आहेत। भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले। काय सांगाल आता ऐनवेळेस उमेदवारी माघारी घ्यावी लागली होती आणि त्या ठिकाणी मग पुरस्कृत म्हणून हनुमंत गिड्डे यांच्या मिसेसला पुरस्कृत भाजपाने केलं होतं। त्यांचा विजय होतोय, कुठेतरी मनात रुखरुख कुरकुर आहे का? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाशी प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता असतो, त्यापैकी मी एक आहे। मागील काही घडामोडी घडल्या, मला माघार घ्यावी लागली। मी परत हनुमंत गिड्डे यांना पक्षामध्ये प्रवेश आम्ही घेऊन त्यांना पुरस्कृत करून उमेदवारी दिली। त्या पद्धतीने उपळाई जिल्हा परिषद गटात माधुरी मुन्नाराजे मोरे यांचा विजय झालेला आहे। त्याचबरोबर बुताष्टी पंचायत समिती गणात स्वाती हनुमंत गिड्डे यांचा देखील विजय झालेला आहे आणि उपळाई पंचायत समिती गणात नितीन जाडबुके सर यांचा देखील विजय झालेला आहे। सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत। पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण सक्षमपणे आम्ही पार पाडलेली आहे। त्याचबरोबर माढा तालुक्यात सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बऱ्यापैकी उमेदवार सगळेच्या सगळे निवडून येऊन पंचायत समितीवर भाजपचा झेंडा इतिहासात पहिल्यांदा फडकणार आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेवर देखील भाजपचा झेंडा फडकणार आहे। जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे। बऱ्याच वेळा निवडणुकीतून सुपडा साप 21-0 असं विरोधकाकडून बोललं जात होतं। आज काय उत्तर द्याल? जनतेनं असं काहीही विरोधकांचं ठेवलेलं नाही। सर्वच्या सर्व जागा ह्या भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या आहेत, त्यामुळं कोणतीही काळजी करण्याची गरज नाही। उमेदवारांकडून आता यामध्ये निवडणुकीमध्ये 2-3 मुद्दे महत्त्वाचे ठरले। पाणी असेल, शिरामाळा पाणी असेल आणि ऊस दर असेल, मग या दोन्हीचा इम्पॅक्ट या मतदारांवरती झाला असं म्हणायचं का? या मतदानात म्हणजे असा काही विषय नाही। देशात नरेंद्र मोदी जे असतील, राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील यांच्या नेतृत्वात असेल। त्याचबरोबर या तालुक्याचे 30 वर्ष आमदार राहिलेले भाग्यविधाते आमदार बबनदादा शिंदे असतील, त्याचबरोबर रणजितभाई असतील किंवा सावंत सर असतील, दादासाहेब साठे असतील, या सर्वांच्या सोबतीने, या सर्वांच्या सहकार्याने, यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पंचायत समिती कुर्डवाडीवर कमळ फुललेला आहे। कमळाचाच सभापती या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेवर देखील जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वात सभापती जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा होणार आहे। आता खरं तर रणजितसिंह शिंदे यांनी आता नेतृत्व केलं आहे भाजपाचं या तालुक्यामध्ये। आता तालुक्यातील भाजप जुने पदाधिकारी आणि आता नवीन पदाधिकारी आता निवडणुकीच्या अगोदर निर्णय घेण्याबाबत थोडंसं अंतर्गत विरोध असल्याची चर्चा होती आणि आता रणजितसिंह शिंदेचं नेतृत्व भाजप अधिक असं संघटन आता मान्य होईल का? नक्कीच मान्य होईल। भारतीय जनता पार्टीने ज्या नेतृत्वाला प्रवेश दिला आहे त्या नेतृत्वाबरोबर आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे जुने नवे पदाधिकारी आम्ही सर्वजण सोबत राहून काम करू। आगामी ग्रामपंचायत निवडणुकीला काय असेल अजेंडा तुमचा? भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह जरी नसलं तरी विचार प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत, प्रत्येक खेड्या गावगाड्यातील प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत, हाच आमचा अजेंडा नक्कीच असेल। आनंदी आहे का? हे 100% आनंदी आहे आणि उद्याच्याला सभापती हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे। त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष देखील भारतीय जनता पार्टी। या पंचायत समिती निवडणुकीत आता क्रॉप पंचायत समिती सदस्य ही आता घोषणा झालेली आहे, आपली वर्णी लागेल का तिथं? नेतृत्व ते ठरवणार आहे। नेतृत्व जे निर्णय घेईल तो निर्णय मला मान्य असेल। पण अपेक्षा आहे का? मला मी अपेक्षेविना काम करतो, कोणतीही अपेक्षा मी ठेवत नाही। नेतृत्व जो आदेश देईल, जे काम करायला सांगेल ते काम मी करणार प्रामाणिक। तर आपल्यासोबत भाजपाचे योगेश पाटील होते। ऐनवेळेस उपळाईच्या जिल्हा परिषद पंचायत समिती गणातून त्यांना उमेदवारी मागं घ्यावी लागली होती आणि एक पाऊल ते मागं देखील आले होते, त्यामुळे आज विजय खऱ्या अर्थानं साकार झालाय आणि मी आनंदी आहे। आगामी पंचायत समिती निवडणुकीत क्रॉप सदस्य म्हणून घेतलं किंवा नाही घेतलं तरी सुद्धा मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे असंच काम करत राहणार असं ते सांगतायत। कॅमेरा पर्सन समीर मुलानीसह मी रमेश शिरसट, कुर्डवाडी।